नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत सायलीला प्रतिमा आत्या सापडलेली असते. आता ती त्यांना प्रश्न विचारत असते, तुम्ही इतके दिवस कुठे राहत होतात? तेव्हा प्रतिमा इशाऱ्यांनी सांगते, ह्या मंदिराच्या आवारात. मग सायली म्हणते, म्हणजे इथेच तुम्ही राहत होतात? मग ती मानेनी होकार देते. आणि इतकं मोठं घर, इतका मोठा परिवार तुमची तिकडे वाट पाहताय, 2-2 घरं, आणि त्या घरांची मालकीण ही अशी मंदिरांमध्ये राहते, हे सगळं किती विचित्र आहे, असं म्हणून ती देवाशी भांडते आणि रडू लागते. तिला फार वाईट वाटत असतं. इतकी वाईट वेळ प्रतिमा आत्यांवरती कशी आली? तेव्हा ती त्यांना सांगते, तुम्ही माझ्यासोबत चला. तुमचा भला मोठा परिवार तिथे तुमची वाट पाहत आहे आणि तुम्ही इथे ह्या असल्या अवस्थेत राहताय. तेव्हा ती म्हणते, मला काहीच आठवत नाही आणि माझं नाव प्रतिमा नाही आहे. मग सायली म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा ती म्हणते, मी तुझ्यासोबत नाही येऊ शकणार. तेव्हा सायली तिला फार विनंती करते, तुमची किती मोठी फॅमिली आहे, तुमची वाट पाहत आहे. आणि तेव्हा ती तिचा हात पकडते आणि तिला काहीतरी अक्षरं हातावर लिहून दाखवते. त्याच्यावरती पहिलं अक्षर क, नंतर वी आणि नंतर ता, असं सगळं काही लिहून दाखवते. मग सायली म्हणते, कविता. मग ती म्हणते, हे माझं नाव. मग ती म्हणते, मग प्रतिमा कुणाचं? तर ती म्हणते, मी ओळखत नाही, माझं नाव प्रतिमा नाही, कविता, असं इशाऱ्यांमध्ये ती सायलीला सांगू लागते. पण सायली तिला म्हणते, तुम्हीच प्रतिमा आत्या आहात, तुम्हाला काहीच आठवत नाही. तेव्हा ती म्हणते, नाही, मी इथेच राहते, माझं नाव कविता आहे आणि मी तुझ्यासोबत नाही येऊ शकणार. तेव्हा आता मात्र सायलीचा धीर हारत चालला. ती कितीतरी प्रयत्न करत असते तिला सांगण्याचा, तुम्ही आत्या आहात, माझ्यासोबत चला. पण कविता नकार देते. हे पाहून सायलीला फारच वाईट वाटतं. तिला आठवतं ती देवाशी कशी भांडली आणि गुरुजींनी तिला सांगितलं, तू प्रसाद दे, तुझी इच्छा पूर्ण होईल. देवीने फुलंही दिलं, कौलही दिला, आणि मग आता ह्या म्हणताय की मी तुझी आत्या नाही, आता कसं करू, काय करू? म्हणून ती रडू लागते आणि तिच्याकडे प्रतिमा पाहत असते आणि तिला सांगत असते, मी कविता आहे, मी तुझ्यासोबत नाही येऊ शकणार. ती पूर्णपणे नकार देते सायलीसोबत जाण्याचा. इकडे मात्र रिंग वाजत असते. अर्जुन म्हणतोय, फोनची रिंग वाजते, थांबा. आता तिने फोन उचलला की लगेचच कळेल ती कुठे आहे, म्हणून सगळ्यांना आनंद होतो. पण मात्र इतकी फोनची रिंग वाजत असते तरीही ती उचलत नाही. सगळेजण विचारताय, उचलले का फोन? तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो, इतकी रिंग वाजते, फोनच उचलत नाही, काय करावा सुचेना. आजी म्हणते, तू पुन्हा एकदा लावून पहा. दुसऱ्यांदा लावून पाहायला गेलं तर फोन स्विच ऑफच झालेला असतो. अर्जुन म्हणतो, एकदम मूर्ख मुलगी आहे, इतके जण काळजी करताय, ही न सांगता कशाला गेली कुठे? सगळेजण काळजीत असतात. आणि कल्पना म्हणते, चिडचिड करू नका, ती नक्कीच कुठल्या तरी महत्त्वाच्या कामात अडकली असेल, त्याच्याशिवाय ती अशी वागणार नाही, ती फार संयमी मुलगी आहे, असंही ती बोलत असते. इकडे मात्र सायली सारखं आठवण करून देण्याचा प्रयत्न करते. ती आठवण करून देत असते, तुमची वहिनी आहे, तुमचा भाऊ आहे, आणि तुमची मुलगी छोटीशी तन्वी, ती तरी आठवते का तुम्हाला? असंही ती त्या बाईला विचारू लागते. पण ती मान डोलावून नकार कळवते. हे ऐकल्यानंतर मात्र सायलीचा बांध फुटतो. ती ढसाढसा रडू लागते. रडता रडता ती प्रतिमाला तिच्या मिठीत घेते आणि देवाकडे प्रार्थना करते, ह्या सगळं काही विसरले आहे मला माहिती आहे, पण ह्याच प्रतिमा आत्या आहे, ह्या कविता असूच शकणार नाही. आणि देवाला सांगतात, ही त्या आपल्या आपल्या माणसांमध्ये गेली की हिला सगळं काही पुन्हा पूर्वीसारखं आठवू लागेल. मला विश्वास आहे, ही बाई आपली प्रतिमा आत्याच आहे, मी हिला असं वाऱ्यावर नाही सोडू शकणार, आणि इथे मंदिरात तर अजिबातच नाही, असं ती मनाशी निर्धार धरते आणि देवाशी भांडू लागते. आणि त्या बाईला सांगू लागते की तुमचा पूर्ण परिवार तुमची तिकडे वाट पाहत आहे, तुम्हाला सगळं विसरायला झालं आहे मला माहिती आहे, पण मी घरी सगळ्यांना फोन करून सांगते, मग घरातले प्रत्येकजण किती आनंदी होईल. माझ्या आता रागवले पण असतील, इतका उशीर झाला आहे, मी घरी गेली नाही ना, काळजीत असतील. फोन करायला फोन हातात घेते तर फोन स्विच ऑफ झाला आहे, त्याची बॅटरी संपली, नेटवर्कही नाही, आता काय करायचं? पण ती ठीक आहे, ती म्हणते, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला, माझ्या घरच्यांशी बोला, तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सुचेल, तुम्हाला जुनं सगळं काही आठवू लागेल, तुम्ही काळजीच करू नका. घरी तुमची आई, भाऊ, वहिनी सगळेजण तुमची वाट पाहत आहे, पण एकदा माझ्यासोबत चला ना तुम्ही. प्रतिमा मात्र घाबरलेली असते, ती नकार देते, मी नाही येणार. तेव्हा ती म्हणते, मला तुमची मुलगी समजा, हवं तर माझ्यावर विश्वास ठेवा. असंही सायली त्या बाईला विश्वासाने पटवून देत असते. आणि मी तुमच्यासोबत काहीही वाईट करणार नाही, चांगल्यासाठीच म्हणते मी, मला तुम्ही माझ्यासोबत यावे असं वाटत आहे, म्हणून ती तिचा हात धरते, तिला विश्वास पटवून देण्याचा प्रयत्न करते की माझ्यासोबत आल्याने तुमचं काही नुकसान होणार नाही, उलटं तुम्ही माझ्यासोबत आल्या तर तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी परत वापस येतील,
तुमच्या आईला, भावाला, सगळ्यांना पाहून तुमचं सगळं काही जुनं आठवू लागेल हळूहळू आणि तुम्हाला नक्की आठवेल का तुम्ही प्रतिमा आत्या आहात. ती बाई नकारच देते तिच्यासोबत येण्याचा. इकडे नागराज महिपतला भेटायला आलेला असतो. त्याला त्याच्या भावाचे ते दागिने आहे ना ते मागायचे आहे, पण मागितले ते आणि महिपतने ते दिले. असं काही होणार तर नाहीच, वरतून तो सावधही होऊन जाईल. आता नागराज मनात ठरवतो की हे दागिने चोरायचे म्हणजे चोरायचे. तितक्यात ना महिपतला बोलवायला एक माणूस तिथे येतो. नागराज ती संधी वाट पाहूनच असतो. तितक्यात ना महिपतला तो माणूस बोलवायला येतो की तुम्हाला भेटायला शेट्टी सर आले आहे. आणि मग महिपत म्हणतो ठीक आहे, मी आलोच, त्यांना बसवतो तोपर्यंत. असं म्हटल्यानंतर तो माणूस त्या सांगायला जातो तुम्ही इथे बसा, आमचे साहेब येतच आहे. नागराजला महिपत सांगतो मी इतक्यात जातो आणि इतक्यात येतो, तू मात्र एन्जॉय कर, एवढी बाटली संपवून टाक हवी तर. मग नागराज म्हणतो ठीक आहे, थांबतो मी इथे जातोपर्यंत. आणि महिपत गेल्याचं पाहता क्षणी नागराज आपली पुढची चाल चालू लागतो. कानोसा घेतो, तो गेलाय पाहतो, त्याच्या खिशातनं ती चावी काढतो. त्या चावीने कपाटही खोलतो. कपाटातले अलगदपणे दागिनेही काढतो. पैसे त्याने दिलेले जे असतात ते सगळं काही जसंच्या तसं कपाटात ठेवलेलं असतं. आणि मग तो ते कपाट बंद करतो. परत त्याला आठवतं जर मी फक्त एवढेच दागिने चोरले तर त्याला कळेल की मीच चोरले. मग आणखी काही रोकड इथली जायला हवी ना, मग चोरी झाल्यासारखं वाटेल. मग तो पुन्हा महिपतच्या कपाटातले सगळे दागिने, पैसे, रोकड सगळं काही काढतो आणि खिडकीच्या बाहेर फेकून देतो. आणि कानोसाही घेत आहे, कोणी पाहतंय की नाही. मग सगळे दागिने आणि सगळं काही खिडकीच्या बाहेर तो फेकतो, जेणेकरून तो बाहेर गेला की त्याला ते घेता येईल. आणि पैसे जे असतात ते खिशामध्ये ठेवतो. आणि तितक्यात कोणी येतं आहे का म्हणून परत ग्लास वगैरे भरून मी जणू काही इथे दारूच पीत बसलेला आहे, मी कुठेच हल्लो नाही असा निवांत बसलेला असतो. तितक्यात महिपत येतो आणि अजून काही पिलंही नाही तू का रे असं विचारू लागतो. तेव्हा तो म्हणतो अरे घरी दादा फार दुःखात आहे, त्याच्या बायकोचे दागिने चोरीला गेले आहे, त्यांनी पोलिसांना बोलवलं आहे, तो सारखा चौकशीमध्ये व्यस्त आहे, दुःखात आहे माझा दादा, त्याला सावरायला हवं. जर मी जास्त पिऊन टून झालो आणि मग त्याच्यासमोर त्याला काय सावरायला जाणार, मला ॲक्टिंग तर करावी लागेल ना, असं पटवून सांगू लागतो. आणि महिपतही म्हणतो वा काय शेठ, तुमचं तर डोकं म्हणजे डोकं फारच हुशार आहे, पण तुम्ही दिलेल्या दागिन्यांनी खूपच मदत होणार आहे आपल्याला. ठीक आहे जा तुम्ही, तुमच्या भावाचीही काळजी घ्यायला हवी, असं म्हणत नागराजला मग तो तिथून काढून देतो. नागराज आपला पटपट बाहेर येतो, त्याचे ते दागिने उचलतो. इकडे आजी आणि घरचे सगळेजण काळजीत बसलेले असतात. अर्जुन चिडलेला असतो, ही मूर्ख मुलगी कुठे गेली, मला नाहीची याचा खूप राग येत आहे. तेव्हा मात्र प्रताप म्हणतो थोडं शांततेने घे आणि अर्जंट काही काम असल्याशिवाय सायली असं काही करणार नाही. तेव्हा तू तिच्यावर रागवू नको बरं, चिडचिड कमी कर. आणि कल्पनाही समजावून सांगत असते की ती फार समजूतदार आहे आणि अशी काही परिस्थिती जर आली तर तिला स्वतःला सावरताही येतं, आपल्याला माहिती आहे ना, त्यामुळे तू घाबरू नको. आजी मात्र आता देवाकडे धावा करत आहे की माझ्या लेकीला सुखरूप ठेव, जिथे कुठे असेल तिला लवकरात लवकर घरी पाठव. विमलाही म्हणते मी देवापुढे दिवा लावते, काळजी करू नका. आता मात्र सगळेजण काळजीत आहे. अजूनही काहीही पत्ता लागलेला नाही. इतका उशीर झाला, अजून घरीही वापस आलेली नाही सायली. अर्जुनला मात्र आता आठवत आहे की ती काल सारखी म्हणत होती मी प्रतिमा आत्याला पाहिलं आहे, आपण तिकडे त्यांना शोधायला जायला हवं. तेव्हा तिला मी नकार दिला होता ना, पण ती फार हट्टी आहे, ती नक्कीच परत तिथेच गेली असेल. आणि अर्जुन मात्र चिडत असतो, एकदम मूर्ख मुलगी आहे, स्वतःच्या मनाचाच चालवायचा प्रयत्न करत असते. मग त्याचं बोलणं ऐकून कल्पना म्हणते म्हणजे नक्की काय, तुला काही माहिती आहे का. तेव्हा तो म्हणतो नाही माहिती कुठे गेली आहे, पण कल्पना म्हणते ती ना येईलच, तुम्ही काळजी करू नका. आणि सगळ्यांना धीर देत असते. तितक्यात ना प्रताप त्याच्या आईला म्हणत असतात की तू थोडा वेळ जाऊन आराम का करत नाही, थोडा वेळ झोप तू, तुला बरं वाटेल. आणि सायली परत मी आलीच की लगेच आम्ही तुला सांगायलाही येऊ ना. पण आजी म्हणते नाही, माझा जीव खूप कासवीस होतोय, मी झोपू शकणार नाही जोपर्यंत सायलीला पाहत नाही. अस्मिताई म्हणते अगं चल ना, तुझीही पित्त खवळेल, तुझी झोप नाही झाली तर तब्येत खराब होईल, चल ना आपण जाऊन दोघी झोपूया. मात्र आजी नकार देते, मी कुठेही जाणार नाही जोपर्यंत सायली परत येत नाही. इकडे नागराजने दागिने चोरून बरोबर घरी आणलेले असतात. आता दादाच्या कपाटात ठेवायला जायचं तर रूममध्ये दादा बसलेला आहे. मला तर फोनवर बोलला होता मी बाहेर जाणार आहे, पण दादा तर कुठेच गेलेला नाही, तो तर इथेच बसलाय. आता हे दागिने त्याच्या कपाटात कसे ठेवावे त्या विचारात तो असतो.
आणि बाहेर येऊन उभा असतो, विचारच करत असतो काय करावं काय करावं. त्याच्या हातातल्या दागिन्यांची पिशवी कोणीतरी खेचून घेतं. प्रिया ते दागिने खेचते आणि मग बघू लागते काय काय काकाने काय खाऊ आणलाय आणि म्हणते काका तू तर डेंजर निघालास रे, माझ्या आईचे दागिने तू चोरले आणि आम्ही इतके ठिकाणी शोधतोय, पोलिसांना सांगतोय आणि सगळे दागिने तर तुझ्याकडे. खरा चोर तर तोच निघाला, मला माहिती होतं. असं म्हणत ती आता नागराजची चांगलीच खिल्ली उडवायला लागलेली असते. नागराज मात्र तिच्यावर चिडतो. गप्प बसायचं, कुणाला काही सांगायचं नाही, आणि ती पिशवी माझ्याकडे. आणि ती पिशवी स्वतःकडे ओढून घेत तिला सांगतो, हे सगळं तुझ्यामुळेच होत आहे. तू त्या महिपतला आडवी गेलीस, आता महिपत माझ्यावर चिडलाय आणि मला दमदाटी करून पैसे आणायला सांगतोय. तर ती म्हणते अच्छा माझ्या व्हिडिओमुळे सगळं होतं आहे का, आणि तुझ्यावरती त्याच्यामुळे एवढे प्रॉब्लेम आले. खरं सांगू काका, तुझी एवढी झालेली फजिती आणि तू खाल्लेली माती हे पाहून मला खूप हसायला येतं. असं वाटतं तुझ्यावरती एक पिक्चरच बनवावा, फ्लॉप पिक्चर, फ्लॉप शोचा फ्लॉप हिरो. तेव्हा तो म्हणतो मी काही फ्लॉप हिरो नाही, मी जे काही केले ते आत्तापर्यंत सक्सेसच झालेलं असतं. पण ती म्हणते पण तू इतकी मोठी माती खाल्ली हे पाहून तर मला असं वाटत नाही तू काही सक्सेसफुल काम केले. इथे चोरी केली, तिकडे नेऊन दिले, तिकडनं चोरी केली, पुन्हा इकडे आणले. अरे तुझ्या एवढी मोठी माती कोणी कधी खाल्लेलीच नसेल जितकी मोठी माती तू खाल्ली आहेस. आणि ती माती खाल्लेली पाहून मला इतकं हसायला येतं आहे, असं काय करावं आणि काय नाही असं झालं आहे. इतकी हसत असते प्रिया नागराजवरती. पण नागराज म्हणतो घे हसून, तुला किती हसायचं आहे, आत्ता माझे हात दगडाखाली अडकले म्हणून. आता इकडे दादा आणि तिकडे महिपत दोघांमध्ये मी अडकले, मला काही सुचेनासं झाले म्हणून मी तिकडनं दागिने परत चोरले. आता मी ते काहीही करून काहीतरी आयडिया लावून ते दादाच्या कपाटात पुन्हा नेऊन ठेवेल. मग मात्र प्रिया त्याला म्हणते तू इतकी माती खाल्ली आहे, मला खूप आनंद होतो आहे आणि मला ना माझं गिफ्ट हवं आहे, मी चोर पकडला की नाही. तेव्हा ती म्हणते ठीक आहे आत्ता नको देऊ मला तू गिफ्ट, नंतर दे, आपलं गिफ्ट पेंडिंग ठेवूया आपण, आणि नंतर तुझं काम झालं की मला गिफ्ट दे, नाही तर माझं तोंड कुठे पण उघडून जातं बाबा. इकडे देवांसमोर आजी हात जोडून उभे असते, देवाला प्रार्थना करत असते. देव पाण्यात ठेवते, देवांना सांगते प्लीज माझ्या सायलीला वापस आणा, तिचा शोध लागू दे. म्हणून देवांसमोर आजी रडू लागते. आता अर्जुनलाही काळजी पडते, आजीही रडत असते. बाहेर तर विजांचा कडकडाट, खूप जोरदार पाऊस चालू असतो. कल्पनाला भीती वाटते, विजा फारच चमकताय. मग ती ना जाऊन दरवाजा बंद करून घेते. पावसाचाही जोर खूप वाढलेला असतो. आता कल्पनाचा मात्र धीर सुटला, तिचा बांध कोसळला. ती आता प्रतापला जाऊन सांगते आता काहीही करा, पोलिसांकडे जा, कुठेही जा, पण सायलीचा शोध लावा. आता मला फार भीती वाटत आहे, आता खूपच वेळ झाला आहे, आता माझी ही सहनशक्ती संपली वाट पाहण्याची. मग प्रताप म्हणतो ठीक आहे मी आलोच, रूममध्ये मोबाईल वगैरे घेऊन येतो आणि लगेच निघूया. आणि अर्जुनलाही आजी म्हणते हो हो आता पोलिसांकडे जायलाच हवं. तितक्यात कल्पनाला दरवाजावरचा आवाज येतो. दाराकडे पाहते तर काय, तर तिथे सायली उभी, आणि सायली सांगते मी आले घरी परत. आणि सायलीला पाहून कल्पनाला खूप आनंद होतो. कुठे गेली होतीस, कधी आणि कशाला, असं विचारत ती तिच्याकडे धाव घेते. पण सायली म्हणते मी आले पण मी एकटी नाही आले. मग सगळेजण तिच्याकडे प्रश्नार्थी नजरेने पाहतात, म्हणजे काय आता हिचं बोलण्याचा अर्थ काय असेल. सायली फार आनंदी असते, तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद झळकत असतो. ती पूर्ण आजीला हाक मारून सांगत असते आजी मी तुमच्यासाठी कुणाला तरी घेऊन आले आहे. सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. ती एका बाईला घेऊन आलेली असते आणि सगळेजण म्हणतात तुझी कोणी पाहुणी आहे का गं ही. कल्पना म्हणते तुझी पाहुणीला घरात घेऊन ये ना. तेव्हा मात्र सायली म्हणते आई ही माझी पाहुणी नाही आहे, या घराची मालकी नाही, हीच तर खरं हे घर आहे ना. सगळ्यांना प्रश्न पडतोय ही अशी काय बोलते. मग त्या बाईला ती पुढे घेऊन येते. त्या बाईला सांगते की तुमचा चेहरा तुम्ही सगळ्यांसमोर दाखवा, ही सगळी माणसं तुमची आहे, हे घरही तुमचं आहे. मग चेहरा उघडते प्रतिमा, सगळ्यांसमोर चेहरा दाखवते. सगळेजण आश्चर्यचकित होतात. अर्जुनला तर विश्वासच बसत नाही, सायलीने शेवटी शोध लावलाच प्रतिमा हत्याचा. कल्पनाही खूप खुश होते, आपली प्रतिमा ताई सापडली म्हणून. आणि आजीला तर विश्वासच बसत नाही. आजी हाक मारते प्रतिमा, माझी प्रतिमा परत आली, असं म्हणत प्रतिमाकडे आजी धाव घेऊ लागते. पण प्रतिमाला तर काही आठवत नाही. पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरेल.
ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.